मग तू काय होणार? मी सीए म्हणणार. कोण? सीए. सीए. आणि तू? तू तू कोण होणार? PSI. बापरे, एक वकील एक पोलीस झाली. तू? IPS. अरे बापरे, दुसरी पोलीस. तू? आणि तू? इंजिनियर. हा. बाय 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 बाय. बाबू तू पण जातोस? 10, 15, 20 किती झाल्या? 7-8 करायच्या होत्या फक्त नैवेद्याला आणि एवढ्या पोळ्या झाल्यात. हा हा. अरे वा, मोर्या केला हा बाबूने. आता बाबू पेदा खाणार का? शाबाश, गुड बॉय. बाय बाय गुड नाईट बोल. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जागनिका चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि मला पूजन करायचं आहे. काय बोलताय, हा पोरगा मला सकाळपासून डिस्टर्ब करतो, सकाळपासून. आणि त्याची आंघोळ झालेली नाहीये कारण की आमची लाईट गेलेली आहे. काय 50 तोला? काय 50 तोला दाखवतो. पाणी देणार का? बाप्पाचं पाणी. आणि ती सगळी मी तयारी केली तर म्हटलं जाऊ दे, लाईट आली की नंतर शिवांची आंघोळ करायला आरामात. पहिलं मी पूजन मांडून घेते. तर इथे सगळी मी तयारी करून घेतली. इथे पहिला देवीचा मुखवटा आणि त्याला नारळाला लावून ठेवलाय मुखवटा देवीचा. पुस्तक आहे, चांदीची मूर्त आहे, तांदूळ आहे, थोडं पीस घेतलेलं आहे म्हणजे हे कलरचं. आणि हा लाल वस्त्र आहे. इथे वेणी, फुलं, देवीची ओटी आणि हे वाण आहेत ते मी दादरवरनं हळदी कुंकवासाठी घेतलेत. ही 5 फळं, केळी आणि ही देवीसाठी साडी, दागिने आणि 5 फळांच्या झाडांची पानं आहे ती. आणि समया आणि हे प्रसादासाठी घेतलेला आहे. आणि हा तांब्या, त्याला हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली 5-5. चौरंग मांडलाय, खाली रांगोळी काढली, आरतीचं ताट आहे. आणि आजचं डेकोरेशन आहे ते माझ्या नवऱ्याने केलेलं आहे कारण की मला श्रियान मध्ये मध्ये नुसतं माझ्या मागेच लागलं, त्याच्यामुळे आज मी केशरी सगळं केलं. आणि आता पण बघा तो येऊन कसं मध्ये बसलाय. श्री बीबी काय बाप्पा करायचं आहे आपल्याला? ते ना, त्याला ही वस्तू पाहिजे. आधी आपण बाप्पा करूया चालेल, मग तुला देणार. हा बाप्पा करायचा, बाप्पाची आरती करायची, मग बाप्पा तुला पेदा देणार आणि मग बाबू हे खेळायला घेणार. वाव, बाप्पाला मोर्या केलास? मोर्या कर परत. हे काय बसला पण परत मोर्या कर. अरे बाप, मोर्या कर परत. आवड नाही काय नाही, तसं नाही करत शिलू. आता भूकच लागली आमच्या पोराला तर काय करणार? हा? पूजा मांडून झालेली आहे मस्त मस्त. आज पण हा हा हा. अरे वा, मोर्या केला हा बाबूने. आता बाबू पेदा खाणार का? शाबाश, गुड बॉय. आता बसा, तो पेढे घेऊन बाजूला सरक. आता चरक बाजूला सरकच्या हातात तो. आणि माझं पूजन झालेलं आहे. मस्त वाटते आज पण. आणि लाईट गेलेली आहे, अजून आली ना लाईट. लाईट. आणि सगळं करता करता श्रियांची आंघोळ फक्त राहिलेली आहे. आता पटकन सोती वापरून घेते, आरती करते आणि रांगोळी काढायची आहे. तर बघूया दिवसभर काय काय करते. आणि पहिली गोष्ट म्हणजे मोठं काम माझं काय आहे माहितीये का? पोळ्या. पुरणपोळ्या मी फर्स्ट टाइम एकटी बनवते. असं मी केलेले आहे तसं घरी वगैरे गावाला, पण तेव्हा माझ्यासोबत कोण ना कोणतरी असायचं. शुभं करोति कल्याणम. नाही, देवी बाप्पाच्या गाणी बोल. देवी बाप्पाच्या काय बाप्पाला बघतो बाबू? अगं बाई, बाप्पा आलाय आपल्याकडे. बाप्पाने काय दिलं बाबूला खाऊ? अरे आपले हे नाही ठेवले, पेला. फुलांचे ग्लास नाही ठेवले. रोज पेक्षा आज एकदम भरभराट वाटतं. एकदम भरलेली देवी वाटते, मस्त पैकी एकदम. आणि शेवटचा गुरुवार आहे म्हणून काय असं वाटते. मला पण असंच बघा वाटतंय. किती मस्त आहे, म्हणजे पूर्ण असं भरलेलं वाटते एकदम. असं देवीचा ह्या चौरंगना समजा आपण एक फुलं ठेवीत म्हणून ठीक आहे, पण असं पण पूर्ण असं भरलेलं वाटते. असं इथंच बसून असं बघत राहावं, मस्त वाटते एकदम. आणि म्हणजे कसे 4 गुरुवार संपले कळलं पण नाही, पटकन संपलेला हा 4था गुरुवार आला. लगेच गेला हा, तर लगेच गेला. 3रा आणि 4था लगेच गेला. काहीच कळलं नाही, पटकन झाले गुरुवार आपले. आणि मस्त वाटते. आज अजून होता, आज देवीच्या प्रसादासाठी बनवणार आहे मस्त पुरणपोळी. त्याची सगळी तयारी मला करायची आहे कारण की मी एकटीच करणार आहे, कारण त्याच्यामध्ये मला नवरा साथ नाही देणार आहे. आणि श्रीहान बाबूनी ना अक्षरशः हैराण केले. काय वागते म्हणजे नाव पण नाही घेत आहे. तो नंबो आहे तिथे त्याची आंघोळ करायला घेतोय. त्यांनी हे ऑलरेडी 2 खाल्ले आणि आता त्याला अख्खी प्लेट पाहिजे, पण जास्त गोड नको म्हणून तिथे ठेवलं. त्याला तसं पण देऊ शकतो आणि पण नको, आम्हाला नाही द्यायचं आहे. तर आता पूजन झाले माझं, रांगोळी काढायची आहे. श्रियांची आंघोळ करते, श्रियांना जेवण देते, त्याला झोपवते आणि मग पुन्हा बाकीची सगळी जेवणाची तयारी आहे. पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आणि संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकवाला सगळ्यांना बोलवायचं आहे.
त्याच्यामुळे आजचा दिवस माझा पूर्ण धावपळीत आणि घाई गडबडीत असणार आहे. आणि काय काय निकेश शूट केलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो काय केलं श्रियान? हा कोणी केलास तू आणि नाव कोणावर श्रियान? आणि मस्त मागच्या वेळी सारखं पांडवांसारखी कोरीवकाम चालू आहे आमच्या रांगोळीचा. जस्ट आता फक्त कलर टाकलेत, अजून बोटाने कोरणार. टाकलाय ओनली टाकलाय, एक कलर टाकलाय. ते पण काय माहितीये काय झाले कलरची स्टोरी. हा डब्बा आपण भरलेला कलरने. हा तो मागच्या वेळेस त्याने पलटी केलेला. कसा उपलास केला, ते सगळे मिक्स रिमिक्स कलर झाले. काका कुठे गेला? काका बस झाला आता, बस झाला. तुला कोण घेणार नाही मस्ती अशी घरात. असं करत राहिलं असतं. इकडे बघ काय आली. लाईट कुठून आली? फायनली पुरणपोळ्यांना सुरुवात केलेली आहे. आणि काकीला पण येत नाही, मला पण येत नाही, पण आम्ही तशा पण केल्यात त्या चांगल्या झाल्यात. हे बघा मस्त पिवळ्या. मग कलर थोडा जास्त टाकला, म्हणजे हळद जास्त टाकली. आणि मग कलरचेच पाहिजे. आणि आमचं पुरण शिल्लक राहणार आहे, नंतर मी खाऊन टाकणार तो. घरी खायचो लहानपणी, आता परत सुरुवात करणार. काय नाही नाही खाणार नाही. आणि पुऱ्या आमच्या काही जास्त नाही गेलेल्या आहेत, फक्त नैवेद्याला. आणि श्रियान काय करतो? बाबू काय करतो? काय पितो? तुला झोपायचं नाही का? काऊ 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 10 15 20 किती झाल्या? 7-8 करायच्या होत्या फक्त नैवेद्याला. आणि एवढ्या पोळ्या झाल्यात. मला आवडतात, पण मला आजच्या दिवशी नाही आवडत. खोटं नको बोलू. कधी आवडतात तुला? काय मला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आवडतात. मला त्याच दिवशी नाही आवडत, कारण त्या दिवशी जेवलेला असतो, पोट भरलेला असतो. ह्या कशा सकाळी उठलो, आयत्या भेटल्या, खाल्ल्या. भरपूर मेन्यू आहेत जेवायला. हा म्हणून मी जेमतेम खाल्ली तर एक पोळी. आणि पोळ्या पण मस्त झालेल्या, फर्स्ट टाइम बनवलेल्या पोळ्या मस्त छान काकी मला हेल्प करायला पण आलेली. काकी अशी भरून द्यायची मला. पहिल्याने 2-3 केल्या एकटीने, मग काकीला आवाज दिला, बरं घाई होईल ना म्हणून मग काकी आली मला हेल्प करायला. आणि आता काकीचं पण जेवण व्हायचं आहे, त्याच्यामुळे काकी पण रेडी व्हायला गेली. काकीला पण साडी लावायची आहे. आणि आता ते हळदी कुंकाला बायका पण नाही बोलवलेल्या अजून. आता वाजलं, संध्याकाळ झाली, किती 6:45 वाजले. आता त्या बायांना घेऊन येईल, त्यांची पूजा करणार, परत जेवण थोडंसं बनवायचं आहे. आणि ही भाजी आहे ना मी कापलेली आहे मस्तपैकी. कसली? पालकची भाजी आहे, पण ती धुवायला लागेल परत. पण ती धुवून उपयोग काय आता त्याच्यामध्ये प्रथिने निघून जाणार. सामान्य विज्ञानामध्ये मी शिकलो होतो कापलेल्या भाज्या धुवायच्या नाही, पण आता थोडीशी माती होती तर काय करणार. आता पटकन कापून घेतली, आता बोलू धुवू आरामात. आणि लास्ट पोळी आमची चालू आहे. आणि पोट झालेला आहे जाम. आणि हा बघा आमचं पांडुरंग धुस झोपला. खाली पाळण्यात खेळायला चल चल करून झोपलाय तो. आता पटकन काम फिनिश कर आणि मग हळदी कुंकू करून घे. ओके. अशी संध्याकाळ रोज येऊ, असं मस्त वाटतंय एकदम. असं वातावरण जर रोजच असेल, रोज असू शकतो, पण घट आपण रोज नाही ना भरू शकत. आणि मस्त संध्याकाळचा असा हा पण गाणी लागलेलं, मन प्रसन्न केलेलं. आणि आमची थोडीशी भांडी राहिलेली आहेत ना, थोडीशी भांडी, ती आता फिनिश. बरोबर नाही वाटत की माझा पोरगा झोपला. बिचारी संध्याकाळी रोजची धाव अशी बडबड असते. आणि आता तो बाप्पाच्या पाया पडायला गेला असता, आमच्या पाया पडायला राहिला असता, त्याला मिस करते. झोपलाय बिचारा. किती दिदी आले आमच्याकडे. 5 दिदी. हे बघ, हे बघ दिदी बघ, 5 दिदी आल्या. दिदी 2 वेळा आलेल्या त्या बघ. कोण आलाय? मी मागाशी बोलणार होती की
कुमारिकांना बोलवायला पाहिजे होतं आणि अचानक ह्या आल्या विचारत कोणतरी कोणाचं तरी नाव विचारलं तर म्हटलं या आल्या तर आमच्याकडेच या. अरे 5 लक्ष्म्या आल्यात आपल्याकडे न बोलता आल्या ना. दीदी काय खाता, काय काय पिता? लस्सी पिते दीदी. आणि बाबू आमच्या झोपेतून उठला आता. बाबू खुश झाला. आता तुम्ही जाऊच नका, इकडेच बसा. मग बाबू आता खेळणार तुमच्या बरोबर. किती दीदी श्रियान? 5. कशा बसल्यात बघ, पंक्तीला बसल्यात ना सगळ्या. काय नवीन चटीवर बसल्यास? हे बाबूच्या नवीन चटीवर बसल्यात तुम्ही. हे कुठून खेळून आलेत तुम्ही? घसरगुंडीवरून ना. हात कसे आहेत दाखवा. माझ्यात क्लीन आहे, माझ्यात क्लीन आहे. मातीत माखले माझ्यात बाबूचे बघू दे. बाबूचे चांगले आहेत. बाबू झोपून उठला आता. माझे क्लीन आहे. हे ह्या दीदीची चांगली आहे श्रिया. माझे मग दीदी नाव सांगा पटापट. 1 नंबर स्वरा. स्वरा. आराध्या. 3rd नंबर समृद्धी. 4. आरवी. आणि 5वी कुठे आहे? आरवी. आरोही. सगळ्या ए वरूनच आहेत. मी आज करून होतं. मी स्वरा. समृद्धी हा. बाप्पाच्या पाया पडा सगळ्यांनी. फक्त पाया पडायला. बाप्पाला बोला मला बुद्धी दे. बाप्पाला दे. हा काय चटीवर बसले ते आता चालले तिथे स्त्रियां सगळ्या. काय काय मागितलं बाप्पाकडे? पहिल्या नंबरने पास होऊ दे आणि अजून खेळायला भरपूर टाइम मिळू दे. टीचर कोण होणार याच्यातली? टीचर कोण? ऍडव्होकेट वकील कोण होणार? माझी मम्मी. मम्मी वकील आहे तुझी? अरे बाप रे. मग तू काय होणार? मी टीए म्हणणार. कोण? टीए. CA. आणि तू? तू? तू कोण होणार? PSI. बापरे, एक वकील एक पोलीस झाली. तू? आयपीएस. अरे बापरे, दुसरी पोलीस. तू? आयपीएस. आणि तू? इंजिनियर. हा म्हणजे सगळ्या जातीच्या आहेत. नो टेन्शन. बस झाल्या पिशव्या आता त्यांना. हा पिशव्या दे सगळ्यांना. पण बघ PSI आहेत. श्रियान दीदी चालली आता. दीदीला बाय कर. नाही बसत ते चालल्या. त्यांना दुसरी ऑर्डर आहे श्रियान. चालल्या त्या. बाय कर बाय बाई. बाबूला बाय करा. आमच्या बाबूला बाय करा. बाबू झाला कन्फ्युज. म्हणजे बघू हे बघ गेल्या दीदी गेल्या. तुमचे साहस आहेत. इकडे तिकडे सांग. हा ए बाय 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 बाय. बाय 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 बाय. बाबू तू पण जातोस दिद्यांसोबत फिरायला गवळी? जातो. आता काकी पण रेडी झाली. आता काकी पण चालली. काकीला पण ऑर्डर आहे. हळदी कुंकू झालं. हळदी कुंकू म्हणजे मी सगळ्यांकडे गेले, माझ्याकडे पण सगळ्या येऊन गेल्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे पहिलंच अचानक असं झालं की छोट्या मुली आल्या कुमारिका आणि त्या डायरेक्टली आल्या 5 जणी. तर त्यांची मस्त पूजा केली. नंतर मग आमच्या शेजारच्या वगैरे सगळे आलेले हळदी कुंकू आले. ते हळदी कुंकू झालं. आणि आता रात्रीची वेळ काय देवीची आरती करायची आहे. आणि इथे पण मस्त देवीचं गाणी चालू आहे. आणि असा किरकिरपणा चाललेला आहे इकडे. काय त्याला काय पाहिजे पण. आणि आज काकीने पहिल्यांदा साडी घातलेली आहे. आणि आता मस्त आम्ही आरती करतो. आणि आरतीचा मेंबर आमच्या आरतीला पण बसलेला आहे. घ्यायची काय घेतलंस ना कापूर वगैरे? अगरबत्ती लावायला पाहिजे. अगरबत्ती लावून दे. हा देते. आमचा देवारा पण आज एवढं भारी वाटते ना मला. देवारा पण मस्त वाटते ना. अरे केदारनाथच्या फ्रेमवर नाही फुलं लावली. तुझं श्रियन काय चाललंय रे बच्चा आहे? काय श्रियान? मम्मी दीदीची मम्मी गेली होती तेव्हा तू आवाज नाही दिलास दीदीच्या मम्मीला. हॅलो
कोणाचा फोन आला बाबूला? कोणाच्या? आजी कट. हो हो हो. कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. आणि आज शेवटचा गुरुवार. काय काय स्पेशल? काय काय स्पेशल? आलूवडी स्पेशल. आलूवडी आणि ही मटर फ्लावरची भाजी. वा वा वा. इकडे वरण. हा. आणि इथे काय पालकची भाजी. येस. पापड. पालक भाजी आली बघ. ह्याच्यात काय गुलाबजामुन. ओ हो हो. आणि भात. आणि इकडे भात, कोशिंबीर. ओ हो हो. मस्त नैवेद्य वाटते. असा वास आलाय. वास आला. मस्तच वास आला. देवीला मस्त नैवेद्य दाखवते पहिला. काय बोल काय असं देईन ना फटका तुला आता मी, तुझे जास्त लाड झाले. हा लाव लाव बसेल चक्का मग. तुला काहीच का नाही शिलन कळत रे. जस्ट एका सेकंड जेमतेम हे बघ डायरेक्ट त्याने असा घेतलं डायरेक्ट पटकन मला लक्ष गेलं पटकन असं मी मागे ओढला. आता बोंबलत बसला असतास. हा बापाला मोर्या का देवा दे बाप्पा बुद्धी दे, मला चांगली बुद्धी दे. हा आणि हुशार बनव. अंगाची सगळी मस्ती जाऊ दे माझ्या. बोल बुद्धी माग बुद्धी माग. बाप्पाकडे बुद्धी माग. कशाला बाप्पाला बोल बाप्पा मला बुद्धी दे चांगली. हा आई हा बाप्पाला बोल बाप्पा बुद्धी दे. बुद्धी माग बाप्पाकडे. आणि सगळं आगाऊपणा जाऊ दे माझ्या. सांग काय अंगण जाऊ दे. आणि बोल बुंदी दे. नो फायू बॉल म्हणजे काय? मिच मिच रुमाल. ओके रुमाल आपल्या तिकडे आहे. रुमाल आहे. देवप्पा देवप्पा गुड नाईट बोल. गुड नाईट बोल. बाप्पाला गुड नाईट बोल. आई हा तू शाळेला आई हा. बाप्पाला गुड नाईट पडतं ना. नाही हा बाप्पाला गुड नाईट बोल. बोल बाप्पा गुड नाईट. काय हा बोल. आता आपण पुढल्या वर्षीला तुला असं बसवणार दे बाप्पाला बोल. तेव्हा मी मोठा झालेला असेल. ए फ्लँकिश दे बाप्पाला. अशी चाळे नाही करणार. बाप्पाला फ्लँकिश दे पटकन. बाप्पाला गुड नाईट फ्लँकिश बोल. बाप्पा बाय बाय गुड नाईट बोल. फ्लँकिश दे बाप्पाला. फ्लँकिश दे. तुझी ना मला भीतीच वाटते. फ्लँकिश दे बाप्पाला. हा बाप्पाला फ्लँकिश दे. फ्लँकिश कसे देतात? अरे बापरे. सो असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे. मस्त मजा मस्ती करत. आणि आज घरात पूर्ण इतकं भारी वाटत होतं ना. असं पूर्ण घर भरलेलं वाटत होतं. आणि मस्त देवीचं रूप मी तर बऱ्याच वेळा असं बघतच बसलेली पूजन झाल्यानंतर. मस्त वाटलं एकदम असं साक्षात महालक्ष्मी आल्यासारखंच वाटत होतं आम्हाला. आणि आजचं डेकोरेशन पण आमचं छान होतं. आणि पूर्ण घर भरलेला होता. आणि मस्त वाटलं आम्हाला. आणि संध्याकाळी तर एकदमच भारी वाटत होतं. सगळं देवीची गाणी लागलेली, दिवे वगैरे बाहेर लावलेले, बुवा पकड. आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि मस्त असा माझा आजचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. आणि आजचा उद्यापन पण झालेला आहे. हळद कुंकू झाला. आणि देवीच्या रूपाने साक्षात 5 कन्या आल्या आमच्या घरी. अचानक आमच्या लक्षात पण नव्हतं, मनात पण नव्हतं, पण नव्हतं आम्ही. आणि डायरेक्टली ते येऊन बोलतात की हे तर म्हटलं नाही तर आल्या तरी यावं. खूप मस्त वाटत तेव्हा त्या आल्या तेव्हा. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग आम्ही इथे एक राहतो. आणि जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.